नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. उच्च न्यायालयाचा फडणवीसांसह शिंदे सरकारला मोठा दणका. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान मुंबईत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या असंख्य समर्थकांसह आझाद मैदानावरती सभा घेत उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एवढंच नाही तर मुंबईचं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. यामुळे जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ देऊ नये. एवढंच नाही तर त्यांचं आंदोलन थांबवण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांसह मराठा आंदोलकांची धाकधूक वाढली होती. मात्र या याचिकेवरती सुनावणी दरम्यान हायकोर्टानं गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारला मोठा दणका दिला असून राज्य सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. या संदर्भात सुनावणी करत असताना हायकोर्टानं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने जो काही परिणाम होईल, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, त्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार राहणार. एवढंच नाही तर राज्य सरकारने तातडीने जरांगे पाटील यांची मागणी मान्य करून राज्य सरकारनं जरांगे पाटलांच्या बाबतीतला निर्णय घ्यावा. आम्ही त्यांना आंदोलन करण्यापासून रोखू शकत नाही. लोकशाहीमध्ये आंदोलन आणि मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यानुसार ते मोर्चे आणि आंदोलन करत आहे. मात्र या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर याला पूर्णपणे राज्याचे गृहमंत्री आणि राज्य सरकार जबाबदार असेल, असं हायकोर्टाने ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांच्यासह राज्य सरकारसाठी हा मोठा दणका मानला जात आहे.